जो अर्थसंकल्प मांडला त्या चर्चेत भाग घेण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, आज छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे। त्यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। या ठिकाणी छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान दिलं। 201 लढाया त्यांनी केल्या आणि कधीच त्यांनी पराभव पाहिला नाही। त्यांचा पराभव झाला तो त्यांच्यात फितुरी झाल्यावर झाला। आपल्याच लोकांनी त्यांना दगा दिला आणि त्यांना अटक झाली। आज त्यांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो आणि माझं भाषण सुरू करतो। अध्यक्ष महोदय, राज्याचे उपमुख्यमंत्री यंदा विक्रमवीर ठरलेले आहेत, कारण अजितदादांनी 11वा अर्थसंकल्प मांडला। याबद्दल सावरकर, मी त्यांचं अभिनंदन करतोय, तुम्ही मध्ये बोलू नका। अध्यक्ष महोदय, त्यांचं अभिनंदन करत असताना या अर्थसंकल्पाचं वर्णन करत असताना दुर्दैवानं मला हे सांगावं लागतंय की बडा घर आणि पोकळ वसा। अध्यक्ष महोदय, 237 आमदारांचं बहुमत सरकारच्या मागे आहे आणि ज्यांनी बहुमत दिलं ते फार आशा करून त्या दिवशी टेलिव्हिजनच्या समोर महाराष्ट्रातली जनता बसलेली होती। त्यांना पदरी निराशा आली। अनेक महापुरुषांचा उल्लेख दादांनी केला, त्यांना वंदन करतोच मी, पण त्यातही त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा उल्लेख केला। अहिल्यादेवी होळकरांनी धार्मिक स्थळांना मोठी मदत केली, शेतकऱ्यांना भरभरून मदत केली, या त्यांचं नावाचा उल्लेख केला। म्हणून हा प्रश्न आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अर्थसंकल्पाने अध्यक्ष महोदय काही दिलं नाही। पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या खजिन्यामध्ये पेशव्यांना कर्ज देण्याची ताकद होती। महाराष्ट्र राज्याच्या खजिन्याची आज काय अवस्था आहे? आणि आज आपण महापालिकेला देखील कर्ज देऊ शकत नाही अशी आपली परिस्थिती आहे, कारण आपणच एवढं कर्ज काढलेलं आहे की 20-21 साली आपल्यावरचं कर्ज 5,19,000 कोटी होतं। या वर्षी ते 9,32,000 कोटीपर्यंत पोहोचणार आहे। दादांनी कविता दिली, कविता महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणून आहे। पण मी विचार करायला लागलो की कविता काही सुचते का बघावं। मला जरा शंभूराजे एवढी मी काही कवीच्या मार्गावरचा नाही आहे, पण तरी 4 ओळी सुचल्या आहेत। सज्जन आता जगणार नाही, दुर्जन आता मरणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, गुन्हेगारी थांबणार नाही, रक्तपात रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, पक्षफोडी करून आम्ही दमणार नाही, जनतेच्या सेवेत आम्ही रमणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, आश्वासने पूर्ण करणार नाही, विकासाची वाट धरणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही, रोजगार देणार नाही, शिक्षण व आरोग्याची सेवा सुधारणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही। अध्यक्ष महोदय, मागच्या वेळच्या भाषणामध्ये दादांनी तुकाराम महाराजांचे अभंग उद्धृत केलेले होते, पण यावेळी मात्र तुकोबांना थोडंसं दादांनी दूर केलेलं आहे मुनगंटीवार साहेब। आणि प्रश्न असा आहे की का दादा इतके तुकोबांच्या पासून दूर केले? पण ठीक आहे, ते काय हरकत नाही, पण तुकोबाच्या बरोबर आता एकनाथालाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे। कारण अध्यक्ष महोदय, एकनाथरावांनी जे काही निर्णय घेतलेले, आनंदाचा शिधा आहे, ज्येष्ठ नागरिक तीर्थाटन योजना आहे, याला काय उल्लेख सभा या अर्थसंकल्पात दिसत नाही अध्यक्ष महोदय। आणि त्यामुळं या अर्थसंकल्पाचं हे देखील एक वैशिष्ट्य आहे। पण खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे, आपण मराठवाड्यातले आहात, आपल्या
प्रभू रामांचा उल्लेख भाषणात झाला. रामटेकला सांस्कृतिक महोत्सव करणार आहे. पण अध्यक्ष महोदय, आपण असं म्हटलं जातं की रघुकुल रीत सदा चली आहे, रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाए पर वचन न जाए. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जी वचनं आपण महाराष्ट्राला दिली, माझ्याकडं मोठा गठ्ठा आहे, याच्यात संकल्प पत्र 2024चा महाराष्ट्र असेंब्लीचा, त्यातलं एकही आश्वासन अध्यक्ष महोदय पूर्ण झालं नाही. अध्यक्ष महोदय, कोरोनाच्या काळात ज्या शिवभोजन थाळीने लाखो लोकांना आधार दिला, जी भुजबळ साहेबांनी सुरू केलेली, त्यांच्या कल्पनेतनं आलेली ही थाळी बंद करण्याचा निर्णय होऊ नये एवढी अपेक्षा करतो. तुम्ही म्हणताय, खाली बसून म्हटलाय, तेही मी हे करतो. पण अध्यक्ष महोदय, आज राज्याची अवस्था, अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याचं माननीय मुख्यमंत्री महोदय सतत सांगतात. मी अनेक वेळा सांगितलं की त्यासाठी आपला विकासवाढीचा वेग अध्यक्ष महोदय 14-15% गेला पाहिजे. मागच्या वर्षी 8% होता, तो आता 7.3% वर खाली आला. त्यामुळे $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था कशी होणार आणि कधी होणार याचा हिशेब केला तर जे उद्दिष्ट सरकारने ठेवलंय त्याच्यापेक्षा कदाचित दुप्पट तिप्पट कालावधी आपल्याला या व्यवस्थेला पोचायला जाईल असं मला वाटतंय. अध्यक्ष महोदय, माननीय अजितदादांनी आणखीन एक मोठा विक्रम केलेला आहे. मला जेवढं माहिती आहे तेवढं बघितलं तर आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढा महसुली तुटीचा अर्थसंकल्प कुणी सादर केला नव्हता. 45,891 कोटीची महसुली तूट दादांनी सभागृहासमोर मांडलेली आहे. हा अर्थसंकल्प मांडत असताना एवढी प्रचंड तूट अध्यक्ष महोदय, मागच्या 20,000 कोटीची 26,000 कोटी झाली. म्हणजे आता ही जी काही 45-46,000 कोटीची तूट आहे ती सुधीर भाऊ कदाचित 50,000 कोटीवर जाऊ शकते किंवा 60,000 कोटीवर जाऊ शकते. आणि त्यामुळं प्रचंड मोठी तूट अर्थसंकल्पात केली आहे. हा एक नवा विक्रम महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातला आहे असं मला म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. अध्यक्ष महोदय, नवीन रोजगार निर्मितीसाठी काही भरीव तरतूद नाही, नव उद्योजकांच्यासाठी काही नाही, आदिवासींच्यासाठी काही नाही, तरुण तरुणींसाठी काही नाही, ज्येष्ठ नागरिकांसाठी काही नाही. त्या महिलांच्या 1,500 रुपयाचे पैसे जे दिले त्यातनं ते आदिवासींच्या बजेटमधूनही काही पैसे घेतलेत आणि एससी सामाजिक न्याय विभागाकडूनही काही पैसे घेतले, म्हणजे तिकडेही काही बोजा टाकलेला आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, काही हरकत नाही, शेवटी महिलांची योजना आपण जाहीर केलेली आहे, ती सतत कायम ठेवायला वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्यात माझी काही तक्रार नाही. पण एससी आणि एसटी या बजेटमधूनही आपण आता तिकडं पैसे इकडे वळते करतोय, याची नोंद अध्यक्ष महोदय घ्यावी. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे सामान्य माणसाचं स्वप्न असतं घर मिळावं, 4 चाकी गाडी घेऊया. पण अध्यक्ष महोदय, या सगळ्यांच्यावर आता कर दादांनी त्यांच्या पार्ट 2च्या भाषणात वाढवलेले आहेत. आता नवीन औद्योगिक धोरण आणणार आहेत. या धोरणात मी यापूर्वी 2-3दा सांगितलं, दादांनी नोंद घ्यावी की हे धोरण करताना महाराष्ट्रातली जी माफियागिरी चालते, उद्योजकांना आणि इन्व्हेस्टरना त्रास देण्याची, स्थानिक नेत्यांचे गुंड गुंतवणूकदारांच्या दारात जाऊन सिमेंट, सळी, स्टील, कामगार आमचेच घेतले पाहिजेत असे दम देतात. या सगळ्याला काही मज्जाव करण्यासाठी त्या औद्योगिक धोरणात एक विशेष क्लॉज घालण्याचा प्रयत्न दादा आपण करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी काही याच्यात फारसं भरीव नाही आहे. त्या वळण योजना त्या आमच्या वेळी सुरू झालेल्या मांजरपाडा धरण भुजबळ साहेबांच्या पाठपुराव्यानं बरंचसं पूर्ण झालं. ते अध्यक्ष महोदय, ते प्रकल्प चालूच आहेत. पण मराठवाड्याला विशेष काय तर त्याचं चित्र या बजेटमध्ये आम्हाला कुठं दिसलं नाही. अध्यक्ष महोदय, कोरोनासाठी आपण फार आरोग्याकडे कोरोनापासून जास्त लक्ष द्यायला लागलो. आता ह्या सरकारने लक्ष देणं गरजेचं होतं. आता 11,728 कोटी रुपयाची मागच्या वर्षीची प्रोव्हिजन एकदम 3,827 कोटीवर आली.
मला याचं कारण जर उत्तराच्या भाषणात कळलं की एवढी कमी आपण आरोग्यावर जर खर्च करायला लागलो तर याचा अर्थ एक की आरोग्याच्या सेवा परिपूर्ण आहेत महाराष्ट्रभर. नवं कोणतंही GBS सारखं जर आपल्यावर आव्हान आलं तर आपण ते सहज लिहिल्यागता परत पाठवू शकतो असा आत्मविश्वास असेल तर आमची काय हरकत नाही. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी एवढंच सांगेन की अध्यक्ष महोदय, आज आपल्या सरकारमध्ये आपण बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा डंका वाजवतो, GDPचा डंका वाजवतो. 23-24 साली मी परवाही सांगितलं की 23-24च्या अनुसार दरडोई उत्पन्नात भारतात आपण कमी आहोत, खाली गेलेलो आहोत. गुजरात आपल्यापेक्षा वर गेलेला आहे. याची नोंद सरकारने घ्यावी. तर आम्हाला आरोप केला जातो की आम्ही गुजरातचं कौतुक करतो. आम्ही गुजरातचं नाही कौतुक करत. आम्ही तुम्हाला जागं करण्याचा प्रयत्न करतोय की ते आपल्या फार पुढे जायला लागले आहेत. एवढीच आमची त्यात